सोयरे हो, गाढवाची आणि वाघाची अशी दोस्ती होती. एका दिवशी दोस्तान्यानं विचार करून त्यानं काय केले बघा, शेताकडे जायचं ठरले. शेताकडे गेले आणि त्याला खायचं होतं गवत. गवत खायताना तिथं गवतामध्ये गेले. गवत खायत खायत गाढवानं प्रश्न केला की, अरे वाघोबा, आपण तर गवत खायला आल्या, पण गवत लय निळं आहे. वाघानं रागात म्हणलं गाढवाला, अरे गवत कुठं निळं राहते काय, गवत तर हिरवंच आहे. तर गाढवाने म्हणलं, काय बी बोलतोस काय रे तू, गवत निळं आहे, असं दणका भांडून घेतले. मग त्याचा एक मोठा सरपंच म्हणून सिंह होता. सिंहाकडे भानगड गेली सोयरे हो. तर सिंहाकडे भानगड गेल्यानं गाढवानं म्हणते सिंहाला, दादा आम्ही दोघं जण शेताला गेल्यानं गवत हा मी म्हणाला की गवत निळं आहे आणि वाघाने म्हणाला गवत हिरवा आहे. तर सरपंचानं त्या सिंहानं काय केलं बघा, तर वाघोबाला सांगलं, वाघोबा गाढव म्हणते ते बरोबर आहे. तर सोयरे हो, गाढवानं खुशमधी घरला गेलं, मजाकून न्याय झाली म्हणून. तर वाघोबाने नाराज झाले. असं करत करत 2 दिवसाला वाघोबाच्या घरी सिंह गेला. तर सिंहाने नाराज होता सोयरे हो. विचारलं, सरपंच साहेब तुम्ही मजाकून काय न्याय दिला नाही. तर सिंहानं प्रश्न मोठा केला की, गाढवाच्या मागं लागून तुला गाढव व्हायचे काय, त्यासाठी मी त्याच्याकडून बोललो. गवत कुठं निळं राहते काय, गवत हिरवं राहते म्हणला बघा सोयरे हो.